मित्रांनो आता परेल येथील कारखान्यात पोहोचलोय आपण आणि समोरच तुम्हाला एंट्री करता लेफ्ट साईडला ईश्वर आर्ट्स म्हणून तुम्हाला छोटे छोटे गणपती दिसतील. सुबक आणि सुंदर मूर्त्या बनवतात तिथे. हे आपल्या परेल कारखान्यामधले गणपतीच्या मूर्त्या आहेत. मित्रांनो लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार तयार होतोय. भलं मोठं छान असं प्रवेशद्वार तयार होतं. लालबागचा राजा त्या गलीमध्ये बसतो तिकडे आपण आलो होतो. आता आपला मित्र जातोय. खूप फिरवलं मला म्हणजे काही काही ठिकाणी व्हिडिओ न काढल्या पण मित्रांनो आता मयानं आम्ही मुंबई देवीचे दर्शनाला आलो इथे. आतमध्ये जाऊया. 55 ये वाला ये पड़ेगा आपको 150 रुपये मीटर वाला. गोल पंख वाला ये भी 150. हॅलो, मी महेश. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सवाल करतो तुमचं मित्रांनो. आज चाललो आहे आम्ही मुंबईला फिरायला म्हणजे माझा मित्र आहे महेश, त्याच्यावर चाललो. मी पण महेश, तो महेश पारतरे. तर आम्ही दोघंजण चाललो आहे फिरण्यासाठी मुंबई म्हणजे मस्जिद बंदर, तिकडून लालबागचा राजा बघता कसं तिकडून चालतं बघता येईल असा आमचा दौरा असणार आहे. मस्जिद बंदरला 10-15 मिनटाचंच काम आहे आणि तिथून आम्ही पटकन लालबागच्या राजा परेल इकडे. सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हॅलो महेश चॅनलचं नाव यूट्यूबवर ओपन केलं तुम्हाला सर्व बाजूला दिसेल सबस्क्राईब ते बटन नक्की प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो. 5 गाडी पकडल्यानंतर आम्ही CSTलाच उतरलो कारण CSTतून मग मस्जिद बंदर वगैरे जवळ आहे. तर या आपल्या मस्जिदजवळ पोहोचतो. ही फेमस जुनी अशी मस्जिद आहे इथे आणि ती पुढेच आपलं पूर्ण लोकेशन मार्केटचं वगैरे चालू होतं. पूर्ण फिरलो या मित्रांनो आता आम्ही मस्जिद बंदरला आलो आहे. आता आपण जवेरी बाजार एरियात चाललो आहे कारण की आता CSTला उतरून आम्ही चालत पुढे लोहार चालकडून जवेरी बाजारात चाललो आहे. बघूया आता कुठे जाऊया. तिकडे आपला मित्र भेटणार आहे. तिथून काही आपल्याला होलसेलचे मार्केट बघायचे दुकानं. त्याला गणपती शॉपिंग वगैरे चालू आहे जोरदार. तर आता मी पण महेश, हॅलो मी महेश आणि हा महेश पारतरे, असं आम्ही दोघंजणं चाललो आहे. बघूया आता पुढे व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. TP शेडला पोचलो आहे ना, तर आपण फोन करतो आहे आपल्या मित्राला जो मस्जिद बंदरला असतो की तिथं आपल्याला दाखवेल कुठं जायचं कसं. TP शेड म्हणजे त्रिभुवनदास भीमची जवेरी बाजारला पोचलो आता आपण. नाही पण माझे मित्र असे आहेत ना, ऐक ना, कधीच माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही. आता तो पण आला बघा लालशेठ, पण कधीच माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही. आला आहे तो तसं शिर्डीला वगैरे आला व्हिडिओमध्ये आपल्या. तर आता पहिला आम्ही भेटलो एक काहीतरी वडापाव वगैरे खाऊया. आणि ही गली आहे ती जनरल स्ट्रीट म्हणजे जवेरी बाजारला होता. पण इकडे मस्जिदला तुम्ही खाऊ गली तुम्हाला जवेरी बाजारची इथे भेटायला खूप गर्दी असते. चांगले लोक इथे येऊन प्रॅक्टिस वगैरे वडापाव घेतात. चांगलं प्रत्येक प्रॅक्टिस वडापाव असतं. या ठिकाणी ट्रस्टीचं पाणी तुम्हाला प्यायला मिळतं. म्हणजे तुम्ही जर इथे आजूबाजूला काय खात असाल ना तर नक्की इकडे ट्रस्ट आहे गुजरात. तुम्हाला पाणी वगैरे सुविधा आहे. तुमचा आता आपला मित्र जातोय. खूप फिरवलं मला म्हणजे काही काही ठिकाणी व्हिडिओ न काढल्या पण व्हिडिओ मंदिरात तुझं आता जातो. मित्रांनो आता मयानं आम्ही मुंबई देवीचे दर्शनाला आलो इथे. आतमध्ये जाऊया. व्हिडिओ करण्यात काय नाव मुंबई देवीच्या लाईन लागल्या इकडे. बघूया जेवढं जमल तेवढे व्हिडिओ काढू आपण. शनिवार आहे, लाईन तेवढीच होती. मला मित्र बोलला की लाईन नसते पण शनिवारती गर्दी होती थोडीशी. मंदिर अलाउड नाही तरी पण माझा कॅमेरा असल्यावर मी घेऊन लपून काढले व्हिडिओ. हे पहिल्यांदाच हे मंदिर झालं. छान मंदिर आहे. डिझायनिंग खूप म्हणजे जुनं मंदिर आहे. प्रख्यात मी पूर्ण अजून कथा मी ऐकली नाही मंदिराची पण नक्की यूट्यूबला सर्च करून पूर्ण मी ऐकेनच. पण मंदिरात देवीच्या दर्शनही छान झालं. लाईन पटपट संपत तिथे. आणि बाहेरून तुम्ही मंदिराचा जेव्हा कळस आणि डिझायनिंग बघताना खूप छान आहे. आतमध्ये मंदिर असल्यामुळे पटकन दिसत नाही पण तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारात एंट्री केली की दिसतं छान ते. अचानक आम्हाला मुंबई देवीचे दर्शन झाले. हा माया वाटलं होतं आपल्याला आता मुंबई देवीचे तर येऊ आपण पण एक मित्र बोलला की ते मंदिर बाजूलाच आहे. मी पहिल्यांदाच झालो. दर्शन छान झालं मित्रांनो. जाऊया पुढे आता भुलेश्वर मार्केटला अजून एका मित्राला भेटायला. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. सगळे कुठल्या चाललो होता आपण. आमचे मायाभाऊचे गावाले आहेत आणि आमचे परम मित्र आहेत जुने पिकनिकवाले. त्यांना भेटायला चाललं तर मस्जिदला आलो आहे. तर बाकी मार्केट आपण फिरू नंतर. आईला शेटच्या आपण कॅबिनमध्ये घुसलो आता. बाई नमस्कार. आपण यांच्या आता कॅबिनमध्ये आलो साहेबांना भेटायला. शुक्रवार मित्रांनो गाववाल्यांचे बोलणं चालले ना. एक गावाला गणपतीला कुठल्या ट्रेनने जायचं कसं जायचं असं सगळं प्लॅनिंग चाललंय. मी ऐकत होतं गपचूप. चला मित्रांनो आत्ताच आपण रवी भाऊनं भेटून बाहेर पडलं. म्हणजे आता ह्याच्याच गलीमध्ये आम्ही होतो. आता जाऊया आपण थोडं मार्केट किंवा लालबाग. काय फायदा किती रुपये 90 80 100
दूधवाली तर दूधवाली आहे 100 वाली. पाव किलो दूधवाली नको आहे. तर आता मस्जिदपर्यंत स्टेशनला पोहोचतो नाही तर आता अगरबत्ती वगैरे घेतो थोडंसं. नाहीतर आपला लालबागला जायचं आहे. त्याला परीला उतरून मग या गणपती आगमन बघायला भेटलं तर, नाही तर मग लालबाग वगैरे फिरत राहतो. आता आम्ही पोचले मस्जिद बंदर स्टेशन. चाललो आहे पण आता लालबागला. ट्रेन आली का रे? कुठले? त्यापूर्वी आपण जाणार गणपती कारखान्याची इथे बघायला. म्हणजे आज कुठलं गणपतीचं आगमन आहे का वगैरे बघू. नाही तर मग बॅनरचा फोटो मारून नंतर कधी आगमन असेल ते व्हिडिओ टाकता येईल, कारण की आगमनाचे व्हिडिओ व्यवस्थित आलेच नाही. आणि वरतीच गाड्या पार्क केल्या ते बाईक वगैरे. तर पहिल्यांदाही सुविधा होतो इकडे परेलला. कुठून नेल्यात गाड्या माहीत तेव्हा इथं बाहेर सुरुवात आहे. तिथे पुढं एंट्री आहे गाड्यावरती नेण्यासाठी. आता पहिल्यांदा आपण गणपती कारखान्याकडे जाऊया. तिथून मग लालबागचा मार्केट वगैरे फिरू. बघत राहा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत. या ठिकाणाहून गाड्या जात असतील वरती नाही सगळ्या. ते असं ठाण्याला पण आपण इकडे कामं भरपूर चालू आहेत. तिकडून या ठिकाणी शेडबेड लावू. बघूया आता. तर मगाचा बघता तो गेला, तो बघतो वरचा ब्रिज तोडून टाकली वाटतं रे माया. इथे ब्रिज होता ना वरती, वरून ब्रिज यायचा नाही रोडचा. हा मेन तोडून टाकली मेन ब्रिज. आदल्या वर्षी होता आठवते ना, जुना ब्रिज होता इथे. म्हणजे ते काय म्हणतात इंग्रजांच्या काळातला असेल मला वाटतं. तो तोडली काम चालू होतं नवीन इकडे काहीतरी नवीन ब्रिज वगैरे टाक. मला वाटतं समोरच्या गलीमध्ये ना गणपतीचं आज आगमनाचा किंवा त्यांच्या स्वागताचं डेकोरेशनचं कृष्णनगरचं राजा नावलेलं आहे. जबरदस्त लायटिंग केले. हा इथे गणपती इंथ इकडे येत असणार कदाचित इथे. ॲक्च्युली आता आम्हाला इथे भयंकर भूक लागलेली ना, हॉटेलच शोधतो आपण. तर इथे आहे इथे खानवल टाईप. तिथे आम्ही थोडंसं व्हेज पुलाव वगैरे खाऊया. त्याने गणपती आगमन होतं पण आज आहे इथे. आदल्या वर्षी गणपतीची मोठ्या गणपतीच्या म्हणतात बाहेर म्हणजे आगमन असतं त्याचे व्हिडिओ काढायला होतो. मात्र आता मोठ्या गणपतीचे व्हिडिओज काढून देत नव्हते, तिथे बंदी होती. साहजिकच असताच कारण की उद्या परवा आगमन होतेच. तर मित्रांनो मी ईश्वर आर्ट्स म्हणजे तुम्ही एंट्री करता ना तेव्हा परेल वर्कशॉपचे आहेत म्हणजे तर लेफ्ट साईडलाच आहेत. तिथे आपण छोटे गणपती आहेत, शुभक आणि सुंदर मूर्ती बनवतात ते. त्या मूर्तींची व्हिडिओ काढण्यासाठी तिथं थांबलो. बरेच लोक होती. बोला आपण पण जाऊया. आता आलोय तर थोडं फिरूया. ईश्वरी आर्ट्स नक्की विजिट द्या आलात तर परेल वर्कशॉपला. तिथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार होतात. छान छान म्हणजे वेगवेगळ्या सुबक मूर्त्या होत्या. कृष्णाची मूर्ती होती, एकविरा आईच्या रूपातली मूर्ती होती, स्वामी समर्थ महाराजांच्या रूपातली मूर्ती होती. अशा बऱ्याच मूर्ती गणपती बाप्पाच्या इथे पाहायला मिळाल्या छोट्याशा गणपती. मित्रांनो हा गणपती बघा ना किती सुंदर दिसत आहेत ना. आणि इथे अजून एक मला लालबागच्या राजाची प्रतिकृती 2 पाहायला मिळाल्या. दाखवतो पुढे आहेतच ह्या व्हिडिओमध्ये. हे बघा समोर पाहू शकता तुम्ही. सुंदर एकदम एक नंबर. आणि थोडे उंदीर मामा सुद्धा बाजूला दाखवले. आणि ते डेकोरेशन ते हत्तीचं ते दाखवतात दरवेळेला लालबागच्या राजा. ते सुद्धा हत्ती दाखवले बाजूला. मागे मूर्तीचं काम चालू होतं. मित्रांनो हा गणपती सुद्धा छान आहे. थोडंसं मोठं आहे पण सुंदर आणि सुबक मूर्त्या इथे पाहायला मिळाल्या मला. पहिल्यांदा एक आनंद वाटला की मी गावाला गणपतीच्या मूर्त्या पाहायला जायचो गणपतीला दरवर्षी. आता जायला भेटत नाही 1-2 वर्ष. मात्र इथे आल्यानंतर बरेच म्हणजे आता लाईनीमध्ये बाहेर पडला ना तुम्हाला अजूनही कारखाने दिसतील जे छोटे छोटे गणपतीच्या मूर्त्या बनवतात. आता आपण जिथे व्हिडिओ काढत होतो मग ते ईश्वरी आर्ट्स म्हणून आहे. मी परेल कारखाना तुम्हाला मोठा माहिती, तिथून मोठे गणपती निघतात. तिथले हे गणपती मंडळ सुरुवातीला तुम्हाला एंट्रीला भेटेल. हां बघायचं आहेत पाठवतं. परेलला असं तुम्हाला इथे गणपतीचं सामान वगैरे भेटतं म्हणजे पडदे वगैरे मागचे डेकोरेशन सामान तुम्ही घेऊ शकता. इकडे दुकान आहे तुम्हाला. इकडे समोर पण आहे सिद्धिविनायक ड्रेसवाला. बरेच लाईन म्हणजे दुकान आहेत तुम्हाला शेवटपर्यंत मिळते. इकडे आणि ह्या साईडला इथं लालबागचा राजा बसतो तुम्हाला माझ्या पुढच्या पट्ट्यात जाऊया तिथपर्यंत आपण. ठीक आहे आपण जायचं आहे. कौन सा वाला ये वाला? हाँ ये पड़ेगा आपको 150 रुपये मीटर वाला. गोल पंख वाला ये भी 150. आशापुरा ड्रेस वाला ना, आशापुरा ड्रेस वाला. अंदर बहुत सारा ड्रेस मटेरियल गणपति का सब डेकोरेशन मिलता है ना. सब नई नई वेरायटी सर. इथे पण ड्रेस मटेरियल आहे सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे. मित्रांनो ज्या गोष्टीसाठी मी आलो होतो ते म्हणजे लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आता बनायला चालू झालं आहे. आज एक तारीख होती. राजा ज्या गलीमध्ये बसतो तिकडे आपण आलो होतो. समोर प्रवेश एंट्री केल्यानंतर लालबागचा राजा इथे समोरच बसतो. त्या गलीमध्ये आपण आलो आहे. बाजूला मसाल्यांच्या जास्त करून गाळे आहेत म्हणजे दुकान आहेत.
इथे मला गौरी दिसल्या, म्हणजे तुम्ही मुखवट्याच्या गौरी पाहिल्या असतील. ते बरेच जण तिथे खरेदीसाठी आले होते. खूप छान सुबक अशा मूर्त्या तिथे होत्या, गौरीच्या हातापायाचे गौर म्हणतात. तर तिथून सरळ बघा काम चालू होतं त्या ठिकाणी, म्हणजे पत्रा शेड लावला होता आतमध्ये, कदाचित हे सगळं डेकोरेशन किंवा लालबागचा राजाच्या मेन गेट पण बाहेर राहते. यावर्षी कसा करणारं काम आहे ते आपल्याला पण पाटी लालबागचं राजाचं डेकोरेशनचं काम चाललं आहे, म्हणजे अजून काहीच नाही सुरुवात आहे. हां फक्त प्लॅन्स हे करतात, पण आपण फिरून आलो आम्ही. मित्रांनो आता घरी निघालो होतो आम्ही निघायला. आता असे बरेच कारखाने छोटे गणपतीचे पाहायला मिळाले. चिंचपोकळी राजाचं इथे खाली काम चालू होतं, तेही इथून बाहेरून आम्ही बघितलं मंडपाचं. मित्रांनो ही होती व्हिडिओ. आता आम्ही गाडी ट्रेन चिंचपोकळी पकडून निघणार ठाण्याला. धन्यवाद मित्रांनो अशी होती आजची आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याच्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानतो. तर बॅग ठेवून मी बाहेर आलो थोडंसं, कारण की खूप चाललो आहे, खूप दमलो आहे. तुम्ही पाहिले असेल मुंबईपासून सुरुवात केली आम्ही, ते लालबाग परेल काही ठिकाणी आपली व्हिडिओ काढताना आली, कारण की गणसंकुल किंवा ते आपलं गणपती कारखाने आहेत तिकडे व्हिडिओ अलाउड नाही. उद्या आगमन आहेत, म्हणजे माझी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिले त्यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.